आय नो आता मोस्ट ऑफ दी मुलं बोर्ड एक्झामचं प्रिपरेशन करत आहेत. काही मुलांचा सिलेबस ऑलमोस्ट कव्हर झालेला आहे अँड काही मुलांचा सिलेबस अजून कव्हर करायचा बाकी आहे. अँड डे बाय डे जशी एक्झामचे डेट जवळ येत आहेत तेवढा आता आपला स्ट्रेस पण इन्क्रीज होत आहे. बट प्रिपरेशन करताना तुम्हाला एकदा तरी एक प्रश्न नक्की पडला असणार की बोर्ड एक्झाममध्ये जर तुम्हाला कमी पर्सेंटेज मिळाले तर पुढे काय. 12वी नंतर जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये किंवा फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर बोर्ड एक्झाममध्ये नक्की किती पर्सेंटेज रिक्वायर्ड असतात अँड नक्की हे बोर्ड पर्सेंटेज कुठे मॅटर करतात. तर हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड. अँड जर तुम्हाला एमएसटी सीईटीच्या रिगार्डिंग गायडन्स अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे असतील देन मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. आता ह्या व्हिडिओला मी 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतोय. पार्ट नंबर 1, डू बोर्ड पर्सेंटेज मॅटर, नक्की बोर्ड पर्सेंटेज मॅटर करतात का. अँड पार्ट नंबर 2, मिनिमम पर्सेंटेज रिक्वायर्ड इन बोर्ड एक्झाम. हे दोन्ही पार्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. सो एक सुद्धा पार्ट तुम्ही मिस नका करू. लेट स्टार्ट फ्रॉम दी पार्ट नंबर 1, डू बोर्ड पर्सेंटेज मॅटर, नक्की हे बोर्ड पर्सेंटेज मॅटर करतात का. ॲज यू ऑल नो की जर तुम्हाला 12वी नंतर इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये किंवा फार्मसीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते ज्याचं नाव आहे एमएसटी सीईटी. अँड हे पण तुम्हाला माहिती असेल की जर तुम्हाला महाराष्ट्रामधल्या टॉप इंजिनिअरिंग किंवा फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एमएसटी सीईटीच्या एक्झाममध्ये खूप चांगले मार्क्स स्कोर करावे लागतात. बट जर त्याच टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर 12वीमध्ये नक्की किती पर्सेंटेज रिक्वायर्ड असतात हे कोणालाच माहिती नाही आहे. तर एक मी तुम्हाला खरं सांगतो की जर तुम्हाला 12वी नंतर कोणत्या पण इंजिनिअरिंग किंवा फार्मसीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या 12वीचे बोर्ड पर्सेंटेज जास्त मॅटर नाही करत. येस, तुम्ही बरोबर ऐकलं. जेव्हा तुमची एमएसटी सीईटीची एक्झाम होते त्याच्यानंतर एक तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस करावी लागते. त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी एक तुम्हाला क्रायटेरिया फुलफिल करावा लागतो. एकदा तुम्ही तो क्रायटेरिया फुलफिल केलात तर त्याच्यानंतर कोणतेही कॉलेजवाले तुमचे 12वीचे बोर्ड पर्सेंटेज चेक नाही करत. मॅटर करतात ते तुमचे एमएसटी सीईटीचे पर्सेंटाईल. मग दादा आम्ही 12वीमध्ये खूप कमी पर्सेंटेज स्कोर केले तरी पण चालेल का. तर नाही, एक तुम्हाला ॲडमिशनसाठी क्रायटेरिया फुलफिल करावा लागतो. कोणता क्रायटेरिया आहे तर ते आपण पार्ट 2 मध्ये बघूया. ऑल्सो जर तुम्ही सीईटी किंवा जेडब्ल्यूची प्रिपरेशन करत असाल आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीजची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही टेक्स्टबुकची टेस्ट सिरीज तुम्ही यूज करू शकता. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला फुल लेंथ टेस्ट, चॅप्टर वाईज टेस्ट, PYQ सेक्शनल टेस्ट ॲज वेल एज तुम्हाला स्टडी नोट्ससुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. प्लस ह्या टेस्टचा जो इंटरफेस आहे हा ॲक्च्युअल एक्झामसारखा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला जाता त्यावेळी जसं तुमचा इंटरफेस असतो तसाच तुम्हाला इंटरफेस ह्या इकडे तुम्हाला बघायला मिळेल. आणि प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला एक ॲनालिटिक्ससुद्धा बघायला मिळेल ज्याच्याने तुम्ही ॲनालाइज करू शकता की कुठला तुमचा वीक सेक्शन आहे आणि कुठला तुमचा स्ट्रॉंग सेक्शन आहे. आणि ह्याच्यामध्ये सीईटी सोबत अजून जेडब्ल्यू आणि वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामचे पण तुम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केलेले आहेत तर ते पण तुम्ही यूज करू शकता. तर ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ह्याचे काय फ्रीमध्ये टेस्ट सिरीज आहेत तर ते तुम्ही देऊन बघा. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याची तुम्ही पेडमध्ये पण टेस्ट सिरीज तुम्ही यूज करू शकता. ह्याची प्राईस अराउंड 600 आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 6 मंथची तुम्हाला व्हॅलिडिटीसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. सो नक्की तुम्ही यूज करून बघा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता आपण बघूया पार्ट नंबर 2, दॅट इज मिनिमम पर्सेंटेज रिक्वायर्ड इन बोर्ड एक्झाम. आता ह्या इकडे तुम्हाला 2 एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करावे लागतात. नंबर 1 ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी अँड नंबर 2 प्लेसमेंटमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी. सगळ्यात पहिले आपण बघूया की ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर नक्की काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला फुलफिल करावा लागतो. आता जेव्हा तुमची सीईटीची एक्झाम होते तर त्याच्यानंतर एक तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस करावी लागते. आणि ही ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला सगळ्यांना कंपल्सरीली करावीच लागते. तेव्हाच तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा फार्मसीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत असतं. आता जर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री और बायोलॉजी या 3 सब्जेक्टमध्ये मिनिमम तुम्हाला 135 मार्क्स आले पाहिजेत जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर. आणि जर तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला मिनिमम 120 मार्क्स हे आले पाहिजेत. आय नो हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे. ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवून देईन, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. बट हा तुम्ही पॉईंट नक्की लक्षात ठेवा. आता पण बघूया की तुम्हाला प्लेसमेंटसाठी कोणत्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करावा लागतो. आता जर तुम्ही 12वी नंतर स्पेशली इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणार असाल तर हा पॉईंट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही 4th इयरला जाल, तुम्ही इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला जाल तर त्यावेळी तुमच्या कॉलेजमध्ये कंपनीज येत असतात तुम्हाला प्लेसमेंट देण्यासाठी, तुम्हाला जॉब देण्यासाठी. आणि त्यावेळी काही कंपनीचा क्रायटेरिया असतो की जर तुम्हाला मिनिमम 12वीमध्ये 60% असतील तरच तुम्ही आमच्या कंपनीमध्ये अप्लाय करू शकता. जर तुम्हाला 60%पेक्षा कमी असतील तर तुम्ही आमच्या कंपनीमध्ये अप्लाय नाही करू शकत. तर अशा काही कंपनीचा क्रायटेरिया असतो. ऑल्दो प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा क्रायटेरिया असतो. काही कंपनीचा कुठलाही एलिजिबिलिटी क्रायटेरिया नसतो. तुम्हाला किती पण पर्सेंटेज असले तरी पण तुम्ही आमच्या कंपनीमध्ये अप्लाय करू शकता. बट काही कंपनीचा 12वीच्या बेसवर क्रायटेरिया असतो की तुम्हाला मिनिमम 60% असले पाहिजेत किंवा तुम्हाला मिनिमम 70% असले पाहिजेत. सो त्यामुळे तुम्ही ट्राय करा तुमच्या 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये
अबव 60% स्कोर करायचं. जर तुम्ही अबव 60% स्कोर केले तर तुम्हाला पुढे जाऊन अजिबात काही प्रॉब्लेम फेस नाही करावे लागणार. सो गाईज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असतील तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली मेसेज करायचे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण रीच आउट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि असेच जर तुम्हाला MHCTच्या रिगार्डिंग अपडेट्स आणि इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी त्या टॉपिकवर नक्की व्हिडिओ बनवायचा ट्राय करेन. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.